कलाकाराला जेवढं यश मिळावं तेवढं कमी असतं. नाटकातून सिनेमात येण्यासाठी ना म्हणजे नाटक हे जर रोड आहे तर सिनेमा हे रेल्वे पटरी. पण माझं असं म्हणणं आहे की नाटकाला ना शब्दाच्या बाहेरच येऊ दिलं. अभ्यास खूप आहे यांचा, पण ते ना असं आपण म्हणतो ना मोकळ्या मनाने देणं ते दिलं गेलेलं नाही. ॲक्टरने मेंटेन असलं पाहिजे. ॲक्टर हा ॲथलेटिक सारखा असला पाहिजे असं कुठं पण लिहिलं जातं, पण तो ॲथलेटिक काय हेच कळत नाही आम्हाला. ते स्पर्धेत पुरस्कार येईल नाही येईल ही नंतरची गोष्ट आहे, पण ते नाटक उभा राहणं आणि तुमचा थॉट देणं हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. पण आपल्या इथं काय झालं की डिरेक्टरचं माध्यम म्हणले डिरेक्टर म्हणजे मालक. डिरेक्टर मालक नाही, लेखक मालक नाही, ती टीम तुमची महत्त्वाची. मग तुम्ही शेती विकून हा पिक्चर केला? नाही, अजिबात नाही. आणि तसं असेल तर मी फिल्म पण करणार नाही. माझा एक मित्र आहे जवळचा, त्यांनी जेव्हा भारूड आणि बाकीच्या गोष्टी गायला चालू केलं, ऍक्टिंग करायला चालू केलं, तर त्यांनी एक डायलॉग तिथे मला त्यांनी सांगितला होता की यार मला माझे वडील मला हे म्हणायचे की वारकऱ्याच्या घरी तमाशगीर पैदा झालाय. त्या दिवशी मला एवढं लागलं ते वाक्य. साहजिक तिथून कुणीतरी एक त्याचं बाजारीकरण, त्यांच्या तुलनेत ती बाजारीकरण म्हणजे आपण किती मानलं किंवा नाही मानलं, घरच्यांच्या तुलनेत आपल्या बापांच्या तुलनेत आपण बाजारात तमाशात कामं करतोय हीच संकल्पना. त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर हेच वाटणार त्यांना, कारण त्यांना हे जगच माहीत नाही. आपल्याकडून जर करणं होत नसेल तर एखाद्या करणाऱ्याला मदत करावी. जर मदत करता येत नसेल तर शांत बस. सगळीकडे चर्चा शेवटी तिथं चालू की मराठवाड्यात पहिल्यांदा झालं असं. इंडस्ट्रीतून जेव्हा तो पुरस्कार भेटला तर मला तो पुरस्कार इतका मोठा माहीत नव्हता, कारण की तो पुरस्कार झाल्यानंतर नागराज मंजुळेपासून उमेश कुलकर्णी सर, मिलिंद शिंदे यांचे पर्सनल फोन आले. बाकी इथले कोणाचाही फोन नाही आला. म्हणजे पहिलं काम असतं ना, पहिलं चलणं असतं ना, पहिलं पाऊल टाकणं, त्या पावलाला म्हणून ना टाळीचा जो आवाज येतो ना, अरे छान चलते बाळा, हे इथल्या लोकांना कदाचित चुकीचं वाटेल पण ही फॅक्ट आहे सर. आजकाल काय झालेलं एक महत्त्वाचं म्हणजे सगळ्या नाटकांवर चर्चा करतो ना आपण, तर त्या नाटकावर सगळे व्यावसायिक नाटकांवर चर्चा करतो आणि त्याची तुलना रंगभूमीसोबत करतो. तर व्यावसायिक नाटकाला जर तुम्ही एवढंच मानता तर झाडेपट्टीला म्हणा, सगळ्यात जास्त इन्कम देणारी मराठी रंगभूमीला ती झाडेपट्टी. सगळ्यात जास्त नाट्यशास्त्रीय विभाग आहेत मराठवाड्यात, संभाजीनगरमध्ये. सगळ्यात जास्त प्रायोगिक नाटकं महाराष्ट्रात बनतात संभाजीनगरमध्ये. आपण बोलायला बोलतो ते व्हिजनचं माध्यम आहे, मुळात व्हिजन डिरेक्टरचं आहे, व्हिजन लेखकाचं आहे, पण हे माध्यम टीमचं आहे. त्याच्यामुळं कुठल्याही लेखकाने किंवा कुठल्याही डिरेक्टरने किंवा कुठल्याही ॲक्टरने हा माच करायला पाहिजे की माझ्यामुळे हे होतं. नमस्कार सर. नमस्कार. अनटॅप बाय गौरवमध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद सर. कसं वाटतंय थोडंसं यश मिळून? सांगळा चित्रपटाला संत तुकाराम पुरस्कार मिळाला आहे, इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे, आणि बऱ्याचदा असं बघतोय की कलाकाराला जेवढं यश मिळावं तेवढं कमी असतं, कारण की ती उभारी, ते प्रोत्साहन तिथून मिळत असतं. तर काय वाटतंय नेमकं काय मनातल्या भावना काय आहे सध्याच्या घडीला? खरं तर हे म्हणजे प्रश्न खूप चांगला आहे तुमचा. थोडं यश मिळालं आणि थोडंच असावं कायम कलाकारांसाठी, कारण की जास्त जर मिळालं तर तो कलाकार डोक्यात हवा जाण्याची शक्यता दाट असते. म्हणजे 90% म्हणलं तरी हरकत नाही. 10% लोक जे तरतात तेच टिकतात. मला असं म्हणजे जे काही नाटक वगैरे केलं त्याच्या अनुभवावरून आजपर्यंत जाणवलेली गोष्ट. म्हणजे थोडं यश मिळालं हे खूप चांगलं आहे, पण फक्त पहिल्या कामासाठी मिळालं त्याचा थोडा आनंद आहे आणि थोडं दडपण पण आहे, कारण की पुढचं खूप चांगलं द्यावं लागेल, एक जबाबदारीने द्यावं लागेल, हे पण एक दडपण आहे थोडं. तर म्हणून त्या यशापेक्षा जबाबदारी जास्त वाढली असं मला वाटतं त्या पुरस्कारापेक्षा. खरं तर पुरस्कार हा खूप नंतरची गोष्ट आहे, पण हा सिनेमा बनवणं आणि ऑडियन्सपर्यंत पोहोचणं. काय स्टोरी आहे त्याची? शेतकऱ्याची कथा आहे आपली मराठवाड्यातली. बरं. दुष्काळग्रस्त शेतकरी. बरं. जो आपण प्रत्येक वेळा आत्महत्याग्रस्त किंवा आजच्या ज्या काही प्रसार माध्यमं आहेत म्हणा, त्यांनी काय केलं आहे, त्याला प्रत्येक वेळा आत्महत्या 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 आत्महत्या. मग ते पॉलिटिकल होतं हे माहीत नाही आपल्याला, ते काय कोण काय करतं ते काही नाही. पण मला वाटतं की आपला जो बाप आहे, आपला जो शेतकरी आहे ना मराठवाड्यातला, विशेषतः खूप स्ट्रॉंग माणूस आहे. आपण जय जवान जय किसान म्हणतो, तर ते जे किसान ह्या ज्या शब्दाचा अर्थ आहे ना, हा फक्त मराठवाड्यासाठी बनला असावा मला असं वाटतं खूपदा.
मराठवाड्यासाठी याच्यासाठी म्हणतोय मी की विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र उन्हाचं प्रमाण जास्त आहे. आपल्याला फॅसिलिटीज तेवढ्या भेटत नाहीत शेतकऱ्याला, पण तेवढ्यात तो जगतो. आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यातला शेतकरी दुष्काळग्रस्त आहे, पाणी भेटत नाही. आपला दुष्काळ काय एकदम राजस्थान, बिहार सारखा असा मोठमोठ्या भेगा वगैरे पडलेला असा दुष्काळ नाही, पण आपला दुष्काळ हा जानेवारीपासून ते आपल्याला मार्च, एप्रिल, मे पर्यंत खूप कडक दुष्काळ असतो. तेव्हा सगळ्यात जास्त हाल होती प्राण्यांची, जनावरांची, घरच्या. आणि तिथं तिची कस लागलेली तिची शेतकऱ्याची की त्यासोबत जय जवान जय किसानचा अर्थ काय, तर तिथे तो जे घर सांभाळतो, घर म्हणजे फक्त आपला मुलगा आणि मुलगी नाही, तर आपल्या घरची गाय, कुत्रा, म्हैस यांना जे जगवतो ना, तर ती गोष्ट मला खूप भावली होती आपलीची. आणि आपला बाप थकतच नाही. म्हणजे ह्या वर्षी पाऊस नाही पडला म्हणून तो कधी नाराज होतोय, आणि पुढच्या वर्षी खूपच पाऊस पडलाय म्हणून तिथं पण तो म्हणजे संपलेलाच आहे. अनुदान येतंय, अनुदान येत नाही, हे जे ते सरकार, कुठलंही सरकार येतंय ते अनुदान देतं किंवा देत नाही, हे दरवेळेसचं चालू आहे, पण तो तरी थांबलेला नाही. म्हणजे माझ्या वडिलांचं सांगायचं म्हणलं तर दरवर्षी, आता मी वडिलांना कधी अजून आमच्या इथं असं कौतुक करायची पद्धत नाही किंवा चांगलपणा बोलण्याची सवय नाही, किंवा वडील पण मला कधी असं म्हणत नाही की तू काहीतरी चांगलं करतोयस, आजपर्यंत ना कधी ऐकलेली गोष्ट. म्हणून त्याचा पण एक परिणाम असा आहे की कोणी कौतुक करो किंवा नको करो, असं वाटतं की घरच्यांनाच त्याचं काही नाही, तर बाहेरच्याने किती जरी केलं तर त्याचं काही आपल्याला फरक पडणार नाही. म्हणून जे आपण आपले वडील जे काम करतायत ते दरवर्षी करताना कधीच असं म्हणत नाही की मागच्या वर्षी आपण नुकसान झालं म्हणून यावर्षी आपल्याला करायचं नाही. तर तो परत तितक्याच ताकदीने ते काम करतात. आणि मला वाटतं की शेतकरी आणि निसर्गाचं खूप कनेक्शन जवळते सगळ्यात जास्त. तुम्ही स्वतःला शेतकरी मानता? हो. मग तुम्ही शेती विकून हा पिक्चर केलाय? नाही, अजिबात नाही. आणि तसं असेल तर मी फिल्म पण करणार नाही. का सर? हा बिझनेस आहे, मला असं वाटतं. बरं, बिझनेसकडे बिझनेस लेवलनेच बघायला पाहिजे. जरी आपण आर्ट हे नाव असलं किंवा नाटक जरी आर्ट नाव असलं, सामाजिक मेसेज जरी देत असलो आपण, तर त्याला नाही, आपण खूप कमर्शियली स्ट्रॉंग लेवलले आपण बिझनेस करतो, पण त्याला एक बिझनेस म्हणून बघा. बिझनेसची भाषा मी खूपदा बघतो ना आपल्याकडे, तर तिची भाषा पण बदला. म्हणजे पैसा भेटला तर बिझनेस असा आहे, तर हे अशी झालेली आहे. पण बिझनेस म्हणजे काय, तुम्ही त्याच्या डेडिकेशननी काम करा, तुमचा आउटपुट द्या, तेव्हा लोक तुम्हाला ठरवतात तुम्ही बिझनेस करतायत का तुम्ही निवळ खेळ करतायत. तर ती जी गोष्ट आहे ना, तर मला असं वाटतं की, आणि याला नाटक कारणीभूत आहे. नाटक केल्यामुळे ह्या गोष्टी समजल्या. बरोबर. मला ते जेव्हा मी तुमचा अभ्यास करत होतो, तेव्हा मला त्या विषयावर यायचंय, नाटक ह्या विषयावर यायचंच आहे. पण सुरुवातीला म्हटलं की तुमचं एकदा कौतुक करावं, थोडंसं प्रोत्साहन द्यावं. आणि जसं तुम्ही म्हटलात की घरचे त्यांना काही घेणं देणं नसतं. तर माझा एक मित्र आहे जवळचा, बऱ्याच वर्षांनी भेटलो, तो आता आम्ही सोबत मिळून काम करतो. त्याचे वडील, त्यांनी जेव्हा भारूड आणि बाकीच्या गोष्टी गायला चालू केलं, ऍक्टिंग करायला चालू केलं, ओके, तर त्यांनी एक डायलॉग तिथे मला त्यांनी सांगितला होता की यार, माझे वडील मला हे म्हणायचे की वारकऱ्याच्या घरी तमाशगीर पैदा झालाय. ओके, तर ते त्या दिवशी मला एवढं लागले ते वाक्य. काय म्हणाल? गावाकडे कला हा प्रकारच खूप कमी आहे सर. बरं. म्हणजे मी गेल्या 2012ला ॲडमिशन घेतलं, 2012ला नाट्यशास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात. आणि 18-19ला जेव्हा बातम्या गेल्या तेव्हा फेसबुक वगैरे जास्त अपडेटेड नव्हतं जे सध्याच्या तुलनेत. तर जेव्हा बातम्या गेल्या ना, तेव्हा घरच्यांना वाटलं काहीतरी काम करतोय, पेपरमध्ये बातम्या यायच्या, ते गावाकडले लोक दाखवायचे की मुलाच्या बातम्या आल्या, तेव्हा त्याचं पण कौतुक नव्हतं. काहीतरी पोट भरतं, हा आपल्याला मागत तर नाही ना, काहीतरी काम करतो, त्याच्यात ते समाधान होते. आणि जेव्हा काम करता करता आत्ता पुरस्कार भेटला सिनेमाचा, तर त्या पुरस्कारापेक्षा मला पण माहित नव्हतं त्या पुरस्काराला इतकी डिमांड आहे बाहेर, भारताच्या बाहेर पण खूप डिमांड आहे. भारताच्या दुसऱ्या राज्यात खूप डिमांड आहे त्या पुरस्काराला, संत तुकाराम पुरस्कारला, पिपच्या पुरस्कारला. तर ते मला हळूहळू कळतंय ते अजून, की बाहेरून फोन येतात डायरेक्ट की ही फिल्म आम्हाला दाखवायची, ही फिल्म आम्हाला दाखवायची. हा, तर त्याचं मला वाटलं की यार, पीप खूप मोठा पुरस्कार आहे, इंडस्ट्रीमधून काही कॉल आले मोठमोठ्या लोकांचे. तर यार, मी तर आम्ही साध्या लेवलला केलं, इतक्या मोठ्या लेवलला आम्हाला फोन येतात.
पण आमच्या घरच्याला त्याचं काही कौतुक नाही, त्याच्या कम्प्लीट विरुद्ध आहे. जे तमासगीर म्हणतात ना ते, की हो 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 वारकऱ्याच्या घरी तमासगीर. मुळात वारकरी संप्रदाय इतका स्ट्रॉंग आहे, इतका चांगला आहे. ते एक मेडिटेशनचं हब आहे मला असं वाटतं. भजन, काम आपल्या शेतकऱ्याचं साहजिक आहे. तिथून कुणीतरी एक त्याचं बाजारीकरण, त्यांच्या तुलनेत ती बाजारीकरण, जे आपण किती मानलं किंवा नाही मानलं, घरच्यांच्या तुलनेत, आपल्या बापांच्या तुलनेत आपण बाजारात तमाशात कामं करतोय हीच संकल्पना आहे. त्यांच्या तुलनेत, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर हेच वाटणार त्यांना, कारण त्यांना हे जगच माहित नाही. आपण इकडे आलो म्हणून आपल्याला थोडंफार कळायला लागलं. मी खूपदा असं वाटलं की नाही घरचे चुकते, राग पण यायचं, पण असं वाटतं की नाही त्यांची चूकच नाही. पण ते बऱ्याचदा असं बघितलंय मी की हे जे सर्व गोष्टी असतात ना, याला इंग्लिश भाषेमध्ये खूप स्ट्रॉंग एक शब्द आहे, काहीतरी हार्ड लव्ह असं काहीतरी म्हणतात. म्हणजे कठीण प्रेम, बापाचं प्रेम जे म्हणतो ना, त्याला हार्ड लव्ह म्हटलं जातं. सॉफ्ट होत नाही लवकर सॉफ्ट होत नाही. हा, ते कधी ना कधी वाटते की ते आपल्या बाबतीमध्ये पण होतं. सांगळा तीच कथा आहे. अच्छा, एक बापाची कथा आहे. जो त्याचं दुःख तो कधीच जगासमोर मांडत नाही. तो फक्त सूर्यासारखा उगतून मावळतोय, दिवसभर तळपतोय. म्हणून मला असं वाटलं होतं की मी जेव्हा ती स्टोरी पण लिहिली होती ना, तर तेव्हा असं डोक्यात होतं की या टायटलचं, ह्या फिल्मचं नाव असं पाहिजे किंवा त्या थीमनुसार नाव असं पाहिजे की लोकांनी विचार करायला पाहिजे, टायटलपासून शोधलं पाहिजे नेमकं काय आहे. सांगळा हा शब्द खूप झालं मराठवाड्यातल्या 2-3 जिल्ह्यात बोलला जाणारा शब्द आहे. पण जेव्हा फिल्म आली तेव्हा साहित्यिक, जेव्हा मुंबईत पुण्यात जे इंटरव्ह्यू झाले फिल्मवर, तर तेव्हा काही साहित्यिकांचे फोन आले मला, साहित्य अकादमी वगैरे ज्यांना मोठमोठे पुरस्कार आहेत त्यांचे फोन आले. ते म्हणे की हे सांगळा फक्त फिल्म नाही म्हणे, हे साहित्यिकांना पण चॅलेंज आहे. म्हटलं काय आहे, त्यांना काय चॅलेंज, कारण हा शब्द शोधतायत. बरं, डिक्शनरीमध्ये शब्दच नाही म्हणे हा. काय अर्थ होतो त्याचा? सांगळा आपल्या विहिरीत जे पाणी पाझरतं, जे सध्या नळातून पाणी येतं, आपण गावाकडलं म्हणतो, ते जे पाणी साचतं त्याला नोव्हेंबर डिसेंबर, सध्या पाऊस काळ ठीक आहे म्हणून आपल्याला काही त्याचं महत्त्व नाही. पण तिची कसरत असते मार्च ते खूप झालं मे जूनपर्यंत. ते पाणी टिपटिप गळतं आणि त्याला कधी 8 दिवस 10 दिवस 15 दिवस लागतात ते पाणी जमा व्हायला. आणि उपसा जर केला त्याचं 10 ते 15 मिनिटात असतं. आणि त्या काळात गावाकडे आपले लोक बऱ्यापैकी गायीसाठी किंवा घरच्या बकरी शेळीसाठी म्हशीसाठी काही हिरवं पौष्टिक, प्रेग्नंट याला काहीतरी पौष्टिक भेटावं म्हणून त्याच्यासाठी ते प्रयत्न करतात किंवा ते पाणी साचून ठेवतात, खूप जपतायत त्या पाण्याला. तर त्या जमा होणाऱ्या पाण्याला जमिनीतून सांगळा म्हणतात. तो खूप दूर आहे, ते म्हणजे उन्हाळ्यात तो इतका कमी असतोय की त्याच्याकडे कोणाचं लक्ष पण जात नाही. बरं, हा, पण खूप दूर आहे तो. तशी शेतकऱ्याची अवस्था आहे आजची, असं मला वाटतं. वा, की तो खूप खाली गेलाय, त्याला कोणी शोधायलाच तयार नाही. तो डायरेक्ट तळ गाठलाय तिने. जय जवान जय किसान, जवान दिसतो, दाखवतो आपल्याला युद्ध वगैरे, पण तो दिसतच नाही. आपण फक्त म्हणण्यापुरतंच ठेवलंय जय जवान जय किसान. तो तिकडे लढतो आणि हा इकडे लढतो, याच्याकडे कुणी ना मीडियावाले जाते. तो इतका खोल गेलेला आहे खाली शेतकरी. मला अशी एक कॉन्सेप्ट वाटली होती ती एकंदरीत पूर्ण, म्हणजे स्टोरी वेगळी तिची, पण त्यामुळे म्हटलं की इंटरेस्टिंग आणि मराठवाडी असलं पाहिजे, काहीतरी आपल्या गावातलं असलं पाहिजे, आपल्या जवळचं असलं पाहिजे. म्हणून ते करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला पण कारणीभूत नाटकच आहे. कारण की नाटकं जे लिहिले नाही मी, तर ते नाटक लिहितानाच ते वाटत होतं की आपले प्रश्न यायला पाहिजेत आपल्या. सर एक म्हणजे मी गर्व नाही म्हणा किंवा मी केलंय किंवा आमच्यासारखे काही मित्रांनी केलंय म्हणून नाही, पण एक फॅक्ट सांगतो आजची. ज्या आम्ही 13-14ला आपले डॉक्टर शशिकांत बऱ्हाणपूरकर सरांची एक कॉन्सेप्ट होती, लोकल टू ग्लोबल. इथल्या मुलांनी लिहितं व्हावं आणि आपली लिहिलेली कथा स्टेजवर सादर करावी. तर त्यांच्या संकल्पनेतून आम्ही घडलेले लोक सगळे. हा, त्यांच्या विजनने बनलेले लोक आम्ही. तर ती जी कॉन्सेप्ट आहे, गावातले विषय मांडायचे आणि मग नंतर आपले औरंगाबादला जे समजा तेव्हा स्मशानातील सोनं गेली अण्णाभाऊ साठेंची, ती कथा तिकडली, पण ती कथा केली मराठवाड्यातल्या मातीत ठेवून. मुंबईची कथा साईडची ती, पण मराठवाड्यातल्या मातीत ठेवून केली. त्याच्यानंतर भक्षक लिहिलं मी. भक्षक आपली तर वाघाचा शॉर्टच नाही का मराठवाड्यात, पण एक वाघ आणला मराठवाड्यातल्या सिच्युएशनमध्ये आणि तिथं दाखवलं जे ग्रामीण भागातले नाटकं. त्याच्यानंतर पाजर आली, प्रवीणनी पाजर केली.
हे जे 2-4 नाटकं आले ना, तर यांनी इतका धिंगाणा घातला होता. म्हणजे धिंगाणा घातल्यापेक्षा मी सांगणं चुकीचं असेल कदाचित ते, पण त्यांनी इतकं वातावरण निर्मिती केली रंगभूमीवर, तर त्याचं आउटपुट आज मुंबईमध्ये ग्रामीण विषय करतायत सर सगळ्यात जास्त. तमाशाचं नाव घेतलं आता आपण. लावणी, तमाशा, त्याच्यानंतर काय म्हणता येईल आपल्याला, नाटक, हे लोककलेचे साधनं झाले, बरोबर. गौतमी पाटीलला ओळखता? हो, कोण ओळखत नाही त्यांना. जेव्हा परफॉर्मन्स होतो, टीका होते, लोककलेचा घात केल्यासारखा वाटतो कुठे? काय वाटतं नेमकं, भावना काय असतात जेव्हा गौतमी पाटीलला स्टेजवर बघतात? तेव्हा राग येतो? मी कधी कार्यक्रम बघितला नाही त्यांचा, सगळ्यात पहिलं. पण कुठल्या कलेला कलेपर्यंतच ठेवायला पाहिजे. त्याचं बाजारीकरण झालं की ती कला आपल्याला, म्हणजे साधी गोष्ट आहे की कुठली गोष्ट लिमिटेडपर्यंतच पाहिजे आपल्याला. आपण जेवण करताना पण आपल्याला जेवढं लागतं तेवढंच खा. त्याच्या एक्स्ट्रा खाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला उलटी होती किंवा ते पचन होत नाही. मग ते आपल्याला विद्रूप किंवा काहीतरी घाण वाटायला लागतं. ती कला आहे ती. त्यांनी कला म्हणून सादर, म्हणजे मी बोलणंच चुकीचं आहे मुळात त्यांच्यावर, पण मी तरी पण सांगतो की एक कला जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतरच आपल्याला काय माहीत नाही. ते काय, मी ना कधी कार्यक्रम बघितला नाही मी त्यांचं, म्हणजे मला नाव वगैरे आपण जे बघतो ती यूट्यूबला जे माहिती तेवढीच आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही जास्त माहिती नाही ना. कार्यक्रम पण बघितला. पण कुठे ना कुठे असं वाटतंय का की जो तमाशा जो आपण पहिले बघत होतो किंवा जे लावणी आपण बघत होतो, जेव्हा लावणी म्हटल्यावर एक वेगळं परसेप्शन होतं सुरुवातीच्या काळाला, पण कालांतराने ते कमी होत गेले. जसं तुम्ही आता शब्द विचारला, बाजारीकरण. ओके, आजच्या जर मुलींना जर विचारलं किंवा जर कोणी जर मुलगी म्हणत असेल आवडीने ती लावणी शिकत असेल लोककलेचा भाग म्हणून, एज्युकेटेड मुलगी, तर तिच्याकडे कसं बघितलं जातं? थोडा इथं बदललाय थोडा लोकांचा. कारण वाटतं ते तसं थोडा बदललाय थोडा. पण मी एक नाव घेतो इथं, जे की जास्त नावारूपाला ती मुलगी आली नाही. माझी चांगली आमची मैत्रीण आहे आमच्या, नाही कांची तर आहे, पण तिच्या अगोदर अपेक्षा निर्मळ. मी पहिली लावणी बघितली तिची, आणि अपेक्षाची जेव्हा लावणी बघितली होती तर मला असं वाटलं होतं की म्हणजे हिच्यापेक्षा मोठी लावणीकार नसावी. अच्छा. इतकी भारी. पण घरचे काही हे तुम्ही म्हणतात ना की घरचे बदललेत कसे, म्हणजे गौतमी पाटीलला आत्ता आल्यात समजा, पण त्याच्या अगोदर ती खूप जुनी ती ड्रामा डिपार्टमेंटला स्टुडंट होती. त्याच्यानंतर ललितला गेली. आज इंडस्ट्रीत चांगलं काम करते सिनेमात वगैरे. पण घरच्यांनी काय केलंय, एक तिच्या घरच्यांच्या किंवा काही तिच्या पर्सनल प्रॉब्लेममुळे ती लावणी करत नाही. पण ते एवढं तुफान आहे, मी तुम्हाला आजही सांगतो. एक लावणी काय असावी, ज्याला आपण एक सौंदर्यशास्त्रामध्ये जे बघतोय ना आपण की लावणी कशी असावी, तर त्याचं एक उदाहरण अपेक्षा निर्मळ आहे. म्हणजे कसं, लावणी कशी असावी म्हणजे काय मला जास्त माहित नाही, पण एक ॲस्थेटिक लेवलला ती बघावीशी वाटते. तिचं कसले अश्लीलता न वाटता ती एक लावणीची एक जी नशा असते, ती नशा आपण ती फील करतो तिची लावणी बघताना. एक कांची पण आहे, पण मी कांचीची काही बघितली नाही म्हणून मला काही जास्त हे माहित नाही. पण अपेक्षाची मी लाईव्ह शो कार्यक्रम बघितलेत. सेम तेच गौतमी पाटील करते. नाही म्हणजे लाईव्ह म्हणजे तसा नाही, नाटकातले प्रोग्राम वगैरे बघितलेत. म्हणजे नाटकातले. ती अशी काय ओपन शो केले नाही तिने कधीच. तिने मी त्यांचं नाही म्हणत आहे, जस्ट ओव्हरऑल म्हणतो. पण एक लावणी म्हणून मला ती खूप आवडली होती. मी त्या पद्धतीने लावणी बघितलेली. काही तमाशा वगैरे मी अर्धे बघितले, पण नशिबात असं होतं की मी 2 वेळा तमाशा बघायला गेलो लहान असताना, कॉलेजला असताना. पण ते दोन्ही तमाशे एंडपर्यंत झालेच नाही कधी. मध्येच भांडण झाले, ते तमाशे बंद पडले, पूर्ण झालेच नाही ते. तर म्हणून मला ते काय बघता नाही आलं. लोकांची हुल्लडबाजी जास्त होती तिथे. नाटकांचा अभ्यास खूप आहे तुम्हाला. आवडतं नाटक कोणतं? नाटकांचा अभ्यास नाही, पण नाटक केलेत मी. तसं बघायला गेलं तर सखाराम बांडर वगैरे असे नाटक. माझा प्रॉब्लेम काय सर, मी वाचले की मला ते डिरेक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू दिसते ती लगेच. अच्छा. म्हणून मी खूप कमी वाचन करतो. नाहीतर मग ते असं वाटतं की वाचन करा यार, आपण अस्वस्थ होतो. त्याच्यात एक उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या कथा. मला त्या कथा खूप भावतात. ते सगळ्याच नाही, पण त्यातल्या काही कथा, आणि ज्या भावलेल्या
स्मशानातील सोनं बरं, ज्या ज्या आवडले त्या केले मी, नाटकं केली. आत्ता एक नवीन प्रायोगिक नाटक चालू झालंय, त्याचा दुसरा प्रयोग आत्ताच झालाय. पिसळलेला माणूस नावाची कथा आहे, त्याचा दीर्घांक केलाय. दीर्घांक म्हणजे एक 65 किंवा 70 मिनिटाचं नाटक आहे ते. तर ते नाटक असं केलेलं आहे की ते अगोदरच सांगितलं की कुठल्याही स्पर्धेत नाटक होणार नाही, त्याचे फक्त प्रयोग होतील. आणि यांनी रंगकर्मी आणि माणूस, प्रत्येक माणसासाठी हे नाटक आहे. ते कुठल्याही वर्गातला माणूस येऊ दे, ते नाटक बघू दे. आपण म्हणतो की एखादे विषय जुने असतात किंवा नाही, कॉन्टेंट भेटत नाही, तर मला वाटतं की कॉन्टेंट कधीच मरत नाही. लेखकाचं नजर पाहिजे ती, आपल्याला काय घ्यायचं. तर त्याचं एक उदाहरण सांगितलेलं आहे त्याच्या माणूस मधून की बघा ते एकदा, मी एवढं सांगतो. त्याच्यातला एखादी डायलॉग जो असा खणखणीत असेल. डायलॉग पेक्षा ते ऍक्शन प्ले नाटक जास्त आहे. ऍक्शन थोडंसं काहीतरी बघायला मिळेल. एका कामगाराचे काम काहीच नाही त्याला, आणि त्याचा मुलगा भुकेने तडफडतो. तेव्हा पाटील होते, आजचे सरपंच आहेत. अपडेटेड विचार केला, नाटक हे डेली अपडेट होते. मला वाटतं साहित्य पण ते, मला कंटेंट तेच आहे, वेगळं काही नाही. स्टोरी तीच आहे, फक्त स्टोरी कॅरेक्टर चेंज होत राहते. तर म्हणून तो हॉलिवूडमध्ये दर 15 किंवा 20 वर्षाला एक फिल्म डबल डिरेक्टर करतोय. त्याच्या स्टाईलनी करतोय, त्याच्या विजननी करतोय. तर मग तो सरपंचाच्या घरी काहीतरी मागायला जातोय, आणि त्याच्या अगोदरची स्टोरी 2-3 तास अगोदरची की सरपंचाच्या घरी चोरी झालेली आहे, चोरी होऊन चोरांनी चोरी करून घेऊन गेलेले भरपूर सोनं. तर तो माणूस ते आणून दिलेलं आहे सरपंचाला सोनं. प्रामाणिक माणसाची कथा आहे, इमानदार माणसाची. आणि तो जेव्हा घरी येतो तेव्हा त्याचा मुलगा उपाशी येतो. तर मुलगा उपाशी म्हणून बायको म्हणते की बाबा काहीतरी घेऊन यायच्यासाठी. दुकानदाराची मागची उधारी तो काय देत नाही, म्हणून सरपंचाकडे जातो, कारण की तोच आपला करता धरता आहे काम, शेतातले काम. म्हणून तो जातो आणि तो म्हणतो की सरपंच, तिची जी दहाकता आहे ओरडण्याची, सरपंच सरपंच. सरपंच बाहेर येतो, झोपेत आहे, काय काही खायला भेटेन का. सरपंचाला वाटतं की, आणि त्याला थोडा स्वाभिमान, शेतकरी माणूस शेवटी, तो शेतकरीचीच कामगार आहे, अस्सल शेतकरी. त्यालाच लागू, नाही नाही, काही धान्य भेटेन का. शेतकऱ्याच्या भाषेत गहू, त्याच्यात पण दर्जा आहे, गहू, ज्वारी, बाजरी भेटली तरी चाल, बघा बरं, थोडेफार घरात काही असलं तर बघा ना, बघा. सरपंच काय थोडा म्हणतो की अरे आता थोडा अगोदर यायचं ना. ते म्हणतो की अजून काही खायला असलं तर बघा, थोडंफार, पोरग उपाशी आहे घरात, झोपायलाच तयार नाही. सरपंच म्हणतो की अरे आत्ता उरलेल्या भाकरी होत्या त्या पण कुत्र्याला टाकल्यात, आणि ज्या थोड्याफार शिल्लक होते त्या रानातल्या कुत्र्याला घेऊन गेले, थोडं लवकर यायचं ना. तर ते अशी एक इम्पॅक्टफुल हे येते, म्हणजे मी जास्त इथं नाही, तिथे ऍक्शन प्ले म्हणून होते. आता एवढं सुंदर नाटकाचं उदाहरण दिलं तुम्ही. पण नाटक जेव्हा मी बघतो, म्हणजे मला पहिल्यापासून प्रश्न पडतो की कुठे ना कुठे नाटकांना उतरती कळा लागली आहे का, किंवा नाटक कमी झालेत का, किंवा नाटक करायला लोक घाबरत आहेत का, नेमकं हे काय. कारण की आज आपण बघतोय शहरांमध्ये, आता आपलं संभाजीनगरचं आपण उदाहरण घेऊ, आपल्याकडे नाट्यगृह नाही आहे का, आहे, भरपूर आहे, बरेच आहेत, पाहिजे तेवढे आहेत, खूप जास्त आहेत. बाहेरच्या मुंबई पुणे सोडता जेवढे काही झोन आहेत बाहेर, सगळ्यात जास्त संभाजीनगरला. पण तिथे नाटकं रेग्युलर होतात का, नाही का. म्हणजे हा एक वारसा आपण म्हणू शकतो नाटकांचा, जो की आपण कुठेतरी कंटिन्यू केला पाहिजे, कुठेतरी सांभाळला पाहिजे, पुढे नेला पाहिजे. पण एके साईडला असं वाटतं, दुसऱ्या साईडला असं वाटतं की आयुष्याच्या शर्यतीमध्ये पैशाला मोल खूप जास्त आहे, आणि कलाकार तुटत चाललाय, आणि तो त्याच्याकडे थोडीशी पाठ दाखवून दुसऱ्याच प्रवासाला निघालाय. काय सांगा. एक याच्यात म्हणजे एक करेक्शन करतो माझं. पहिलं मी नाटकाकडून सिनेमाकडे आलो, बरोबर. आत्ता असं खूप जणांना वाटतं की सिनेमाकडे आलो म्हणजे नाटक करणार नाही, पण वैयक्तिक मला असं वाटतं की नाटक नाटकाच्या ठिकाणी, सिनेमा सिनेमाच्या ठिकाणी.
पण त्याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे, तुम्ही जो तुमचा प्रवास आहे नाटकातून चित्रपटांकडे, तो सोपा नाही. हा जसं तुम्ही सांगितलं, तो एवढा इझी नाही आहे की तुम्ही उठून तुम्ही आज चित्रपट केला. अशा खूप तरुणांचं हे असेल, शेकडो तरुणांचं तसं मानस असेल. पण आपल्या इथे इंडस्ट्रीमध्ये एक गोष्ट चालते, नाटकातले लोक चित्रपटांना चालत नाही. हे जे वाक्य आहे, याला कसं तुम्ही बघतात? याला म्हणजे काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावर? सर, टेक्निक आहे दोन्ही पण. नाटकातून सिनेमात येण्यासाठी ना, म्हणजे नाटक हे जर रोड आहे तर सिनेमा हे रेल्वे पटरी, हे समजून घ्यायला पाहिजे अगोदर प्रत्येक कलाकारांनी, लेखकांनी, दिग्दर्शकांनी. मला नाटकात यश भेटलं म्हणून मला सिनेमात यश भेटेल, हा खूप मोठा गैरसमज आहे. खूप मोठा गैरसमज आहे. एक नाटकातला लेखक चलल सिनेमात, कारण की दिग्दर्शक ते व्हिजननी काढू शकतो. पण आपण काय करतो की खूप म्हणजे असे गैरसमज जास्त आहेत, आणि जास्तीत जास्त ते समज कुठे आहेत माहिती आहे का? मुंबई पुणे सोडतात. आपण म्हणतो की मुंबईत गेले की माणूस बदलला. माणूस हा बदलतं थोड्या वातावरणात. ते रोज बिल्डिंग दिसते, रोज चकाचक गाडी दिसते, साधी गोष्ट आहे. माणूस विचार पण थोडा बदलू शकतो. पण त्याच्यातलं महत्वाचं आहे ना, नाटक आपली तर समजून करतात, मला वाटतं उमजून करायला पाहिजे. वा. कारण की जर आपली हिस्ट्री बघितली किंवा कुठल्याही हॉलिवूडच्या ॲक्टरचं बॅकग्राऊंड बघितलं तर तो प्रत्येक ॲक्टर हा थिएटरमधूनच आलेला आहे. मग त्याला काय म्हणतो, त्याला काय म्हणता येईल आपल्याला? मग ते आपल्या इथंच ही एक हे करून ठेवलेली की नाटकावल्याला सिनेमा जमत नाही. नाटक हे थोडं टॉकिंग राहतं, सिनेमा हा व्हिज्युअल्स माध्यम आहे. आणि जर त्याच्या अलीकडे जर अजून एक बघितली तर नाटकाची दृकश्राव्य माध्यम आहे नाटक. सिनेमा सेम आहे ते. पण आपल्या इथं काय केलंय की एक म्हणजे थोडं हे थोडं टोचल किंवा खटकल कोणाला, पण माझं असं म्हणणं आहे की नाटकाला ना शब्दाच्या बाहेरच येऊ दिलं नाही. ही सगळ्यात मोठी चूक आहे आपल्या. कोणी? इथले तिथले जे लोक करतायत, मोठमोठे लोक. म्हणजे चित्रपटवाल्यांनी? चित्रपटवाल्यांनी. चित्रपटवाल्यांचं काय, नाटकावाल्यांनी. नाटकावाल्यांनी स्वतः वाढू दिलं नाही, त्याला शब्दाच्या बाहेर येऊ दिलं नाही. म्हणजे त्याला म्हणजे नाटक, मी म्हणलं नाटक हे ऍक्शन प्ले, मी तुम्हाला अगोदर सांगितलं. तर नाटकात आपली त्यांना शब्दाला खूप व्हॅल्यू दिली. पण नाटक हे मुळात कलाकार डोक्याच्या केसापासून ते पायाच्या बोटापर्यंत तिची प्रत्येक गोष्टीवर वर्क पाहिजे तिचं. मी गावातला, मी ग्रामीण भागातला, गेवराई तालुक्यासारखा समजा किनगावचा आहे, जिल्हा बीड आहे, ग्रामीण भागातला आहे. मी माझी भाषा सोडायला नाही पाहिजे. मी माझं पण सोडायला नाही पाहिजे. जोपर्यंत माझं पण जिवंत तोपर्यंत आपण कुठेही जिवंत. जेव्हा माझं आतलं संपल तेव्हा मला असं वाटतं की इंडस्ट्रीत मी फक्त टेक्निकली राहील. मग कमर्शियली कुठंतरी लिहून देईल, काय तुम्हाला भाषण पाहिजे भाषण लिहून देईल. पण जे नाटक आहे ना सर, ते नाटक समजून उमजून याच्यासाठी म्हणतो की कलाकारांना बॉडी खूप महत्वाची, कलाकारांचे डोळे महत्वाचे आहेत, कलाकारांचा ओठ महत्वाचा आहे, कलाकारांचे कान महत्वाचे आहेत. आपल्याला जर आपल्या आजचा नट, मी म्हणजे जेवढे ऍक्टर बघतोय तेवढे आपल्या मराठी रंगभूमीवर जे जुने नट मंडळी होते त्यांचे ते होल्डनेस होता अभिनयातला. म्हणजे नाना पाटेकर सर वगैरे, त्यांचे ते होल्डनेस आहे करताना. पण तसे आजच्या ऍक्टरमध्ये दिसत नाही सर. शब्द, अलंकारित शब्द, अरे व्याकरण चुकतंय तुझं, अरे ती भाषेपुरतं व्याकरण आहे, ते नाटकाचं व्याकरण नाही, ते हे व्याकरण तिकडे जोडले आपली. हा एक मला गडबड वाटलेली आजपर्यंत मी बघतोय नाटकातली. म्हणजे एकंदरीत अभ्यास कमी वाटतोय. अभ्यास खूप आहे, अभ्यास खूप आहे यांचा, पण ते ना असं आपण म्हणतो ना मोकळ्या मनाने देणं, ते दिलं गेलेलं नाही. बरोबर. म्हणून इथे लेखक पण खूप कमी आहेत आजच्या ह्याच्यात. आत्ता आमच्या पिढीतले लेखक, मला त्याचा एक खूप आनंद आहे की आमच्या पिढीतले लेखक खूप चांगले बनतात. चुकू द्या, कोणी परफेक्ट कोणीच नसतं. 4-5 चुका किंवा 4-5 वेळा तोंडावर पडल्याशिवाय माणसाला कळत नाही चालायचं कसं. लहान लेकरू चालताना तो कितीतरी वेळा पडतंय म्हणून त्याला आपण चालणं थांबत नाही, त्याला तरी चालायला लागतो किंवा ते उठून चालतंय. तर सेम तीच लेखकाची प्रोसेस आहे, तीच नाटकाची प्रोसेस आहे आपली. इथं मी एक अनुभव सांगतो. भक्षक नाटक केलं होतं मी, स्मशानातील नाटक 2014ला केलेलं आहे.
तर त्या नाटक मला वाटते की जेव्हा पहिला प्रयोग नाट्यशास्त्र विभागात झाला होता तर ते नाटक असं केलं होतं की 0 बजेट, जे तुम्ही म्हणाल 0 बजेट नाटक आहे सगळे, 2-3 लेवल, ना कसली प्रॉपर्टी, कसलीच प्रॉपर्टी नाही, कॉस्ट्युम आहेत फक्त अंगात, मेकअप पण केला तर करतो आम्ही, नाही तर डायरेक्ट शो करतो त्याचा, लाईट्स ज्या 2-3 असतील तर ठीक, नाही तर जनरलमध्ये पण प्रयोग करतो. हां, तर ते नाटक करताना जेव्हा पहिला प्रयोग केला तर त्या नाटकात भीमा हा खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे धिप्पाड भीमा आहे, डोक्याला पटकी बटका बांधलेला इतका स्ट्रॉंग भीमा आहे अण्णाभाऊ साठेने मांडलेला. पण आमच्याकडे तसं कॅरेक्टरच नव्हतं. तर मग आमच्यातला भीमा कसा माइंडेड भीमा दाखवला. व्हिजन तेच आहे. व्हिजन शेवटी व्हिजन काय आहे तुमचं, तुम्हाला सांगायचं आहे काय. तर मग ते नाटक केल्यानंतर पॅन्टोमाइम पद्धतीने ते नाटक केलं, तर त्यावेळेस त्या नाटकाला जर डॉक्टर शशिकांत बऱ्हाणपूरकर सर नसते तर कदाचित ते नाटक झालं नसतं. ते नाटक झालं नसतं तर त्याच्यानंतर भविष्यात मी कधी रायटिंग केलीच नसती नाटकाची. जे शब्द आणि ज्याला आपण ॲक्शन किंवा बॉडीवर, आपण जिभेवर जेवढं वर्क करतो तेवढं आपल्या बॉडीवर वर्क करत नाही. म्हणून आपण मराठीतले ॲक्टर पण बघा, जसं की नवाजुद्दीन सिद्दीकी बघा, बॉडी बिडी नाही. इरफान खान बघा, मनोज वाजपेयी बघा, पंकज त्रिपाठी बघा, संजय मिश्रा बघा, यांच्याकडे कोणाकडेही बॉडी नाही. त्यांची बॉडी म्हणजे 6 पॅक किंवा अशी ढेरी मेंटेन आहेत. ते ॲक्टरने मेंटेन असलं पाहिजे. ॲक्टर हा ॲथलेटिक सारखा असला पाहिजे असं कुठं पण लिहिलं जातं, पण तो ॲथलेटिक काय हेच कळत नाही आम्हाला. सगळ्यात मोठी गडबड हे लिहिताना, वाक्य बोलायला मोठमोठे सगळीकडेच बोलतात, पण ॲथलेटिक काय, ॲथलेटिक सारखा असायला पाहिजे तो. त्याचा स्टॅमिना, त्याचा श्वास, त्याच्या श्वासांवर कंट्रोल पाहिजे, त्याच्या नजरेवर कंट्रोल पाहिजे. म्हणून मी जेवढ्या ह्या गोष्टी मला ज्या समजतात किंवा मी जे शिकलेलो आहे ना, तर त्याच गोष्टी मी नाटकातून काढण्याचा प्रयत्न केला. तथाकथित लोकांनी ते ॲक्सेप्ट केले नाहीत ते नाटक आज पण त्याला पुरस्कार वगैरे इतके भेटले की मोठमोठे लोक येऊन भेटले. आणि याचं सगळं श्रेय जर जाते कोणाला तर डॉक्टर शशिकांत बऱ्हाणपूरकर, आमचे डॉक्टर जयंत शेवतेकर सर, बंडगर सर आणि आमचे नाट्यशास्त्राचे प्राध्यापक लोक. पण याचं महत्त्व आहे की ह्या लोकांनी आम्हाला स्पर्धा शिकवली. बंडगर सरांनी स्पर्धा दाखवली, डॉक्टर अशोक बंडगर यांनी, शेवतेकर सरांनी त्याला एक प्रोत्साहन दिले, आणि जे बऱ्हाणपूरकर सर त्यांनी एक व्हिजन दिलंय त्यातलं. तर ते जे करताना ना, तर त्यांनी कधी अडथळा नाही आणला. आमचे शिक्षक म्हणून ते म्हणू शकले असते की चुकीचं आहे, चुकीचं करतोस तू, पण कदाचित त्यांना माहित होतं की हे जे करतात हे नाट्यशास्त्रातलं थिएटर करतायत. यांनी बदलले आणि त्यांनी बऱ्यापैकी फरक पडलाय सर, खूप फरक पडलाय. जे तुमचा प्रश्न होता की नाटक आणि सिनेमा, मला वाटतं की जर बेसिक लेवल आपण नाटक उमजून केलं, समजतंय आपल्याला, पण उमजण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अडथळा येतात, कलाकार त्याला घाबरतोय. तर मला वाटतं की लेखक असो, दिग्दर्शक असो किंवा ॲक्टर असो, त्यांनी त्याचं मत, त्याला जे वाटतं त्यांनी ठाम करायला पाहिजे. चुकलं हरकत नाही. त्याच्यात दुसरं थोडे ऑब्स्टिकल्स म्हणायला गेलं तर आपण आली स्पर्धा. आपण स्पर्धेत नाटक नंबरात नाही आली की लगेच आपण म्हणतो अरे हे नाटकच नाही. तर ही खूप चुकीची समज आहे सर. कारण की मी खूप म्हणजे स्पर्धेमुळेच आज उभा आहे मी, पण तरी म्हणतो की स्पर्धा ही अंतिम नाही. स्पर्धेनंतर तुमचं जेव्हा एक पुरस्कार भेटतो ना, त्याच्यानंतर तुमची जबाबदारी एवढी वाढते की तुम्हाला पुढचं सामाजिक लेवलला किंवा जबाबदारीने द्यावं लागतं. ते स्पर्धेत पुरस्कार येईल नाही येईल ही नंतरची गोष्ट आहे, पण ते नाटक उभा राहणं आणि तुमचा थॉट देणं हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. मला पर्सनली असं वाटतं आणि मी त्याच पद्धतीने काम करतोय. नाटकावाल्यांनी सिनेमात येऊ नये हा जो समज केलाय सर, मी एक आता कोणाला खटकल किंवा काय माहित नाही, पण जेवढी सांगळा फिल्म केल्याच्या सगळे वेल नोन थिएटर आर्टिस्ट आहेत सगळे. म्हणजे ते विचारपूर्वक केलंय, विचारपूर्वक केलंय सर. बर, म्हणजे हा समज काढण्यासाठीच तुम्ही केलंय, समज काढण्यापेक्षा पैसे वाचवण्यासाठी केले? पैसे वाचवण्यापेक्षा सर तसं नाही, पण मला एक म्हणायचं होतं की जे थिएटरवाल्याला जेवढं सेन्स आहे, थिएटरवाल्याला जेवढं नॉलेज आहे, त्यांना म्हणलं ही टेक्निक आहे, कॅमेऱ्याची टेक्निक. आता आपण इथं 2 जण बसलोय तिथं, तर मला सांगितलं की बाबा तुमचा क्लोज लावलाय, तर मी कशाला हलो असं. थिएटरवाल्याला थोडं तो लाऊड करण्याची सवय असती. तर ही टेक्निक, कॅमेऱ्याची टेक्निक समजून घ्या सगळ्यात पहिलं. त्याच्यात वेब सिरीज आहे, अजून जर रिटेलिंग केलं तर वेब सिरीजचे ऍक्ट पण वेगळा आहे, सिरियलचा ऍक्ट वेगळा आहे आपला. म्हणजे मी सिरियल लिहिल्यात पण, तर त्याचा एक वेगळा अनुभव आहे, वेब सिरीजचा वेगळा ऍक्ट आहे, आणि सगळ्यात मेन की तुमच्या डिरेक्टरचं व्हिजन काय. पण आपल्या इथं काय झालं की डिरेक्टरचं माध्यम म्हणलं, डिरेक्टर म्हणजे मालक. डिरेक्टर मालक नाही, लेखक मालक नाही, ती टीम तुमची महत्वाची. तुमची जेवढी टीम स्ट्रॉंग असेल ना, तेवढं तुमचं प्रोडक्ट स्ट्रॉंग, तेवढं तुमचं काम स्ट्रॉंग बाहेर येते.
विजन एकाच, कुणीतरी एक मोरक्या लागतोच त्याला दिशा देणारा, ज्याला म्हणून तर आपण दिग्दर्शक म्हणतो त्याला. पण तो असा नाही की तो मालकावणी अरे कर रे काम काहीतरी, असं नाहीये. ही प्रत्येक थॉट प्रोसेसची गोष्ट आहे, विजनची गोष्ट आहे. जेवढे तुमच्या सगळ्यांचे विचार जुळते तेवढे ते काम चांगलं होतं. नाटक असो, सिनेमा असो, मला असं वाटतं. म्हणून सांगला त्याचं एक उदाहरण आहे. तुम्ही लेखक सांगितला, तुम्ही एका डेली सोपला म्हणजे झीच्या एका सिरियलला, चांगल्या सिरियलला तुम्ही लेखन केलेलं आहे. जेव्हा मी लेखक ऐकतो ना तर माझ्या मनामध्ये आहे ना एक थोडेसे प्रश्न विचित्र पडतात. साहजिक साहजिक. पहिला प्रश्न, लेखक पैसे कमवतात का? एवढा मोठा पॉज. तेच ना म्हणलं ना, ते प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. आता ते कसं सिरियलवर डिपेंड आहे, प्रोडक्शनवर डिपेंड आहे. बर. म्हणजे योगा आणि किंवा लिखिली म्हणा, मी कोणाकडे होस्ट रायटर म्हणून असं काही काम करण्याची गरज पडली नाही. स्पर्धेतून किंवा कामातून जे भेटत गेलं ते डायरेक्ट जी मधून कॉल आला की रायटर पाहिजे. त्याच्या 1-2 वर्ष अगोदरही आला होता मला की आम्हाला रायटर म्हणून काम करावे अशी इच्छा आहे आमची. पण माझ्यात ती एक डेअरिंग नव्हती की मला स्क्रीनचं नॉलेज नाही आहे जास्त. पण जेव्हा तिथून आली असेल डेअरिंग. मी तिथं पहिली मिटिंगच आमची बिझनेस हेड सोबत झाली. त्याच्यामुळे त्यांनी, आणि तो बिझनेस हेड निलेश मयेकर सर होते. तो इतका दिलदार माणूस सर की पहिले आम्हाला त्यांनी असं फील पण येऊ दिलं नाही की मी बिझनेस हेड आहे आणि तुम्ही नौकेत. तर सिरियल लिहिताना त्यांनी 1-2 सिरियल सांगितल्या आणि नाटकामुळे त्या गोष्टी माहीत आहेत की टेक्निक समजून घ्या. कुठली मी म्हणलं टेक्निक आहे, कॅमेराची टेक्निक आहे, नाटकाची टेक्निक आहे, ती टेक्निक समजून घ्या. ज्याला आपण शास्त्र म्हणतो ते समजून घ्या, शास्त्र काय त्याचं. आणि तुम्ही आपल्या पद्धतीने आपलं, म्हणून तर माध्यम आपण उगाच म्हणत नाही ना की हे आपल्याला व्यक्त होण्याचं माध्यम आहे. जर व्यक्त होण्याचं माध्यम म्हणलं ती टेक्निक समजून घ्या ना, कारण तो अडथळा आहे. म्हणजे तो त्याचा अडथळा समजून घ्या, याला काय पाहिजे त्याच्यासाठी द्या. तुम्ही स्वतःच देताय, तर रस्त्यावर बोंबलणारा माणूस आहे, बोंबलतोय त्याला सांगणारा माणूस गाणं गातोय, तो याची टेक्निक आहे, त्याची टेक्निक आहे, नाटकाची टेक्निक आहे. तशी सिरियलची टेक्निक आहे, रायटिंगची टेक्निक आहे तिची. नाटक काय लिहितोय आपण हे कॅमेऱ्यात दिसतंय, मग नाटक काय, नाटक व्यावसायिक नाटक आणि सिनेमाच्या मधलं सिरियल आहे असे ढोबळमानाने एक सांगायचं म्हणलं तर. मग ते डोक्यात आलं, ते लिहायला घेतलं. मग तेव्हा मला म्हणजे जे पेमेंट भेटत होतं सिरियलचं, तर मी काही 5-6 महिने काम केलं ते सिरियल चॅनलला. ते जाऊ ते काय पेमेंट नाही. आता इंटरेस्टिंग क्वेश्चन, आता सगळ्यांचाच म्हणजे हा जिव्हाळ्याचा विषय. ते अनुभवानुसार बजेट असतं. आता जेव्हा आपण सेटवर जातो, चित्रपट करतो, मान अपमान ही एक संकल्पना असते. इगो, कोणाला किती मान द्यायचा, कोणाला हे करायचं. जसं की हिरो आला, अरे हिरो आला, हिरोईन आला, हिरोईन आला, हिरोईन आला, डायरेक्टर आला, अरे डायरेक्टर आला, डायरेक्टर आले. सगळेजण म्हणजे त्यांच्या मागे पळतात. प्रोड्युसर आलेत, प्रोड्युसरांच्या अरे प्रोड्युसर बरं का पैसा देतोय ना. तसा मान अपमानाचा काही अनुभव आलाय लेखकाचा? लेखक आहे असं काही झालंय, किस्सा घडलाय? तसे बघायला गेलं ना तर अपमान हा लेखकाचा कसाही होतोच. अरे बापरे. म्हणजे अपमानाची पहिली स्टेप सांगतो मी. आज एखादी सिरियलचा स्क्रीन प्ले लिहून दिला आणि तो डिरेक्टरच्या हातात जाईपर्यंत कितपत बाहेर येईल, हाच खरा त्याचा अपमान जर विचार करायला गेलो. कारण तो त्याचं विजन मांडतो, ते चुकीचं बरोबर नंतरची गोष्ट, पण तो त्याचं डिरेक्टर त्याचं विजन मांडतो, लेखकाने त्याच्या पद्धतीने लिहिलेलं असते ते. आणि जे सिरियलवाल्या लेखकाला चांगली डिमांड असते बरं माझ्या तुलनेत. कारण की जिथे जिथे गेलो तिथे मला तरी आतापर्यंत असा अनुभव नाही आला, पण खूप रिस्पेक्ट देतात. सर, मी जर आजपर्यंतचा प्रवास जर तुम्हाला म्हटलं की आजपर्यंतचा प्रवास घ्या आणि सर्वात मोठी शोकांतिका काय वाटते, काय असेल उत्तर? शोकांतिका म्हणलं तर मी म्हणजे एखाद्याला जर आपल्याला म्हणलं ना की आपल्याकडून जर करणं होत नसेल तर एखाद्या करणाऱ्याला मदत करावी माणसाने. आणि जर मदत करता येत नसेल तर शांत बसावं किंवा काही नाही तर टाळी तरी वाजवावी तुमची. कारण की हा आवाज त्याला नकळत प्रोत्साहन देतो त्या माणसाला. मला ती शोकांतिका अशी वाटते की कदाचित पहिलं काम म्हणून थोडं वाईट वाटलं होतं, आता नाही वाईट वाटत. सुरुवातीला पहिला एखादा महिना थोडं वाटलं ते की संत तुकाराम पुरस्कार
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट सांगळा, तिथं 60 चित्रपट आले होते. त्यांनी जी माहिती सांगितली मला, त्याच्यातून 7 फिल्म फायनलला निवडले होते. सगळ्या मोठमोठे प्रोडक्शन होते. त्यात सांगळा चित्रपटाला पुरस्कार भेटला सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून. बेस्ट ॲक्टर भेटला अनिल दाभाडे आपले. तर मला असं वाटलं होतं की सगळीकडे चर्चा अशी होती तिथं चालू की मराठवाड्यात पहिल्यांदा झालं असं. आणि पीपच्या याच्यात पण पहिल्यांदा एक डिरेक्टर, सगळी 80% नवीन टीम आहे आमची. बापरे. DOP अनिल बडे जो आहे आमचा, तो लग्नाची शूटिंग करतो सर आजही, फोटोग्राफी करतो. त्याची चर्चा झाली इंडस्ट्रीतून. जेव्हा तो पुरस्कार भेटला तर मला तो पुरस्कार इतका मोठा माहीत नव्हता, कारण की तो पुरस्कार झाल्यानंतर नागराज मंजुळेपासून उमेश कुलकर्णी सर, मिलिंद शिंदे यांचे पर्सनल फोन आले. आपल्या इथले समजा राजकुमार तांगडे सरांचा एक आला होता, पण मराठवाड्यातून कोणाचाही फोन नाही आला. मकरंद अनासपुरे सरांचा एक तेवढा एक आला, बाकी नंदमाधव एक सर, बाकी इथले कोणाचाही फोन नाही आला. आजही आतापर्यंतही कोणी म्हणजे असं बोललं नाही. हे कदाचित माझी चुकीची हे असू शकते, पण मला असं वाटतंय की नौका म्हणून तरी यायला पाहिजे होती. कारण की उद्या जर दुसऱ्या फिल्मला पुरस्कार भेटला आणि तो जर आम्हाला तुम्ही शुभेच्छा दिल्या, त्याचा काही हे नाही राहणार आम्हाला. म्हणजे पहिलं काम असतं ना, पहिलं चलणं असतं ना, पहिलं पाऊल टाकणं, त्या पावलाला म्हणून ना टाळीचा जो आवाज येतो ना, अरे छान चलते बाळ, चांगलं चालते, किंवा बाळ चालायला लागले, चांगलं बिंगलं नंतरची गोष्ट, पण चालायला लागले. तर एक छोट्या खाणीची सुरुवातीचा आपला मुद्दा होता की छोट्या लेवलला यश भेटले. तर एक छोटं यश जे आहे ना, आम्हाला वाटलं होतं की कुणीतरी सिनेमावाल्यांनी, नाटकावाल्यांनी कुणीतरी विचारावा. तर तसं झालं नाही. ही एक शोकांतिका आहे. त्या एका महिन्यापर्यंत मला वाटली शोकांतिका. आता काय माझ्या डोक्यात येत नाही. मी आता त्याच्यात मला मिक्स रोळतो, मला जे सवय विसरून जाणे जास्त जातो फास्ट. कुठल्या गोष्टी, चांगल्या गोष्टी लक्षात ठेवतो, चुकीच्या गोष्टी. त्यामुळेच कदाचित सिनेमापासून लोकांना वाटतं, पण हे कमी वयात भेटलेलं म्हणतात की लय फास्ट भेटलं. तर फास्ट भेटण्यापेक्षा तुम्ही चुकीच्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी विसरून जा, चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला नक्कीच चांगलाच रस्ता सापडणार, वाईट रस्ता कधीच सापडणार. खूप माहिती मिळाली. ही चर्चा थांबायला नको असं वाटत होतं, पण कुठे ना कुठे आपल्याला थांबावं लागेल. आशा करतो आपण परत एकदा भेटूयात. बरेच प्रश्न बाकी आहेत, उत्तरं बाकी आहेत. खूप छान वाटलंय, खूप हे वाटले. तुमच्या ह्या प्रवासाला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मला म्हणजे थोडं बोलावंसं वाटतं की मगाशी तुम्ही एक विषय राहिला होता आपला अर्धवट, मला थोडं तो कम्प्लीट करायचा आहे. हे इथल्या लोकांना कदाचित चुकीचं वाटेल, पण ही फॅक्ट आहे सर. आजकाल काय झालेलं एक महत्त्वाचं म्हणजे सगळ्या नाटकांवर चर्चा करतो ना आपण, तर त्या नाटकावर सगळे व्यावसायिक नाटकांवर चर्चा करतात आणि त्याची तुलना रंगभूमीसोबत करतो. पण व्यावसायिक नाटक म्हणजे रंगभूमी नाही आहे. प्रत्येक भागातल्या ग्रामीण भागात नाटक होते, त्याची दखल घेतली जात नाही. जर व्यावसायिक नाटकाला जर तुम्ही एवढंच मानता, तर झाडेपट्टीला म्हणा, सगळ्यात जास्त इन्कम देणारी मराठी रंगभूमीला ती झाडेपट्टी, नागपूरची, विदर्भातली सगळ्यात जास्त इन्कम देणारं रंगभूमी, पण तिचा उल्लेख होत नाही. हे थोडं खटकू शकतं, पण ही फॅक्ट आहे सर. आणि त्यातल्या त्यात आज जे नाटक चालू आहे हे ग्रामीण भागात नाटक घडतंय. त्यांना टेक्निकली थोडं कमी नॉलेज असेल, पण ग्रामीण भागातले नाटकं जे आहेत, ग्रामीण विषय जे आहेत, ते खूप स्ट्रॉंग विषय आहेत. लॉकडाऊन नंतर खूप चांगले चांगले विषय आले. योगाने किंवा काय म्हणता येईल त्याला, आता शब्द नाही माझ्याकडे, पण मराठवाड्यात आपल्या दुसऱ्या तुलनेत, खानदेश वगैरेच्या दुसऱ्या याच्या तुलनेत मराठवाड्यात सगळ्यात जास्त नाट्यगृह आहेत. संभाजीनगरमध्ये सगळ्यात जास्त नाट्यशास्त्रीय विभाग आहेत मराठवाड्यात, संभाजीनगरमध्ये. सगळ्यात जास्त प्रायोगिक नाटकं महाराष्ट्रात बनतात संभाजीनगरमध्ये. पण ते बाहेर किती येत आहेत किंवा त्याला आपल्या इथले लोक कसे बघतायत. सगळ्यात जास्त मुंबईत पण ओळख ही संभाजीनगरची प्रायोगिक नाटकामुळे मराठवाड्याची. एकांकिका वगैरे येतात, पण प्रायोगिक नाटक जे दमदार, जे चळवळीतले, ज्याला परिवर्तनवादी आपण ज्याला नाटकं म्हणतो, ते संभाजीनगरमधून येतात किंवा मराठवाड्यातून येतात. पण त्या नाटकाला ना
इथं मला ना एक ठरवून दिलेलं आहे की असंच नाटक करायचं, आणि हे तरुण मुलांमध्ये दम येतो आणि ते तरुण मुलं करतायत आजची. म्हणजे आजचा सांगळाचा जो प्रवास आहे, मला रिलीजिंग बद्दल पण बोलायचं होतं, पण ठीक आहे, आपलं काय तिकडे आपण गेलोच नाहीत. पण जे काही ह्या ह्या प्रायोगिक नाटकामुळं आज मी, म्हणजे माझ्यासारखा एक खेडेगावातून आलेला माणूस किंवा ग्रामीण भागातून आलेला माणूस, मीच ग्रामीण भागातला नाही, माझ्यासोबतचे जेवढे मुलं ते सगळेच ग्रामीण भागातले, म्हणजे जेवण रोहिदास पण इथल्या ग्रामीण भागातला माणूस आहे. असे मराठवाडा, विदर्भ, खानदेश असे वेगवेगळ्या साईडचे लोक सोबत आलेले, सोबत आहेत. आणि हे माध्यम कुठल्याही डिरेक्टर लेखकाचं नाही आहे सर. आपण बोलायला बोलतो ते व्हिजनचं माध्यम आहे, मुळात व्हिजन डिरेक्टरचं आहे, व्हिजन लेखकाचं आहे, पण हे माध्यम टीमचं आहे. त्याच्यामुळं कुठल्याही लेखकाने किंवा कुठल्याही डिरेक्टरनी किंवा कुठल्याही ॲक्टरनी हा माच करायला पाहिजे की माझ्यामुळं हे होते. हे खूप चुकीची गैरसमज आहे. हे प्रत्येक त्या टीममधल्या प्रत्येक माणसामुळं, प्रत्येक बसलेल्या माणसामुळं, प्रत्येक उभा राहिलेल्या माणसामुळं हे वर्क आहे, हा प्रोडक्ट आहे. म्हणजे कुठला प्रोडक्ट असू दे. तर मला ते सांगायचं आहे की आपल्याकडून जर करणं नाही होत तर कमीत कमी करणाऱ्याला मदत करा. हे विशेष आपल्या मराठवाड्यासाठी सांगण्यामध्ये. आपल्याकडून जर करणं होत नाही तर करणाऱ्याला मदत करा. जर ते पण नाही होत तर शांत राहा. त्याच्याविषयी चांगलं बोलू नका आणि वाईटही बोलू नका, शांत राहा फक्त. हे आवडलं मला. नाही, फॅक्ट सर, मी हे जाणवत आहे मला, हे मी बघतोय इथं. याच्यासाठी सांगतोय की आपण जे काम करतोय ना, ते नवक्या पोरांना एक प्रोत्साहनाची गरज असते. त्याला खूप कौतुक करू नका. तो कौतुक केलं तो पडेल तो पण खाली. म्हणजे एखादं रोप लावलं आपण, त्या रोपाला खत पाणी टाका, थोडं कौतुक केलं तर ते वाढतं जपसप. ते थोडं मोठं झाले त्याला फळ लागतात. आणि त्याचं जरा जास्तच कौतुक निगराणी केली ते झाडी नुसतं वाढतं, त्याला फळच लागत नाही. हे आपण गावाकडले लोक, आपले हेच उदाहरण आहेत. आणि त्या झाडाला जर फळ लागलं त्या झाडाने पण कधी खाली वाकायला पाहिजे. तर आपले गेलेले पण इथले जेवढे काही रंगभूमीतून म्हणजे इथले कार्यक्रम वगैरे होतात, मी बघतो इथं खूप चांगले मराठवाड्यासाठी कामं पण करायचं म्हणतात, पण ते कितपत कामं येत आहेत किंवा जे सध्या त्यांच्याकडं त्यांच्या समोर आहेत त्यांना मदत करतात का, हे पण थोडी अभ्यास करायला पाहिजे जे सिनियर लोकांनी. किंवा आमच्यासारखे जे नवखे लोक आहेत, जे आम्ही करतोय, आमची टीम आहे, आज सांगळा केली, अजून पुढचे पण प्रोजेक्ट आहेत, पण सांगळाचा अजून प्रवास सुरू आहे. लवकरच रिलीज पण करण्याच्या विचारात आहोत आम्ही. पण या सगळ्या याच्यात एकदम शॉर्टमध्ये तुम्ही बोलण्याची संधी दिली, मला व्यक्त होण्याची संधी दिली. मराठवाड्यातला पहिला माझा पण इंटरव्ह्यू आहे सर. अरे वा. त्याच्यासाठी खास गौरव तुमचे, रोहिदास, मला जे टेक्निशियन आहेत त्यांचे नाव माहीत नाहीत, पण नाव लक्षात नाहीत, पण ते सगळ्यांचेच मनापासून खूप खूप आभार. आमच्या सर्व सांगळा टीमच्या वतीने सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. नाटकाच्या रंगपूस कडून सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू.